सांगलीतील दिग्वंत काँग्रेसचे नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे आवरण आणि स्मारक लोकार्पण करण्यासाठी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले। परंतु या ठिकाणी राहुल गांधीच्या का कृतीमुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकली। यावेळी मंचावरती सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे उपस्थित होते। त्याचं झालं असं की जेव्हा राहुल गांधी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी बाजूला उभा असलेले शरद पवार यांना पाहिले आणि राहुल गांधी तात्काळ शरद पवार यांना हात मिळवण्यासाठी पुढे गेले। परंतु त्या दरम्यान राहुल गांधी यांचा तोल गेला तेव्हा त्यांना सावरण्यासाठी शरद पवार पुढे आले, परंतु त्यावेळेस राहुल गांधींनी स्वतःला सावरले। याच ठिकाणी राहुल गांधी यांची दुसरी कृती म्हणजे राहुल गांधी जेव्हा स्टेजवरती बसण्यासाठी आले तेव्हा मंचावरतील उपस्थित लोकांनी राहुल गांधी यांना बसण्याची विनंती केली, परंतु राहुल गांधी यांनी त्यावेळेस स्टेजवरती उपस्थित असलेले काँग्रेस नेते मल्लिकार्जुन यांच्याकडे इशारा केला। त्यांच्याकडे इशारा करत राहुल गांधी म्हणाले, त्यांना अगोदर बसून द्या, त्यानंतर मी खुर्चीवरती बसतो। राहुल गांधीचे हे कृत्य पाहिल्यानंतर स्टेजवरतील उपस्थित लोकांनी राहुल गांधीच्या या कृतीवरती कौतुकाचा वर्षाव केला।